सुरू व्हायचंय का? आवाज नाहीत. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु का समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला श्रीराम. शुका सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग प्रणिपात. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग नमस्कार. परमादरणीय सुनील काकांना साष्टांग वंदन. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती माझे प्रेरणास्थान आपणाला साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाला प्रारंभ करण्याच्या तत्पूर्वी एक गोष्ट उद्धृत करावीशी वाटते की आज आपला दशक 20 मधला 9वा दशक 20 आणि समास 9वा सुरू आहे. आणि आज आपल्या दासबोध वर्गाला खऱ्या अर्थाने परिपूर्णता जी आहे ती परिपूर्णता येते आहे. आणि ह्याचा आनंद होतोय बघा, खूप आनंद होत आहे की काकांच्या आशीर्वादाने, सुनील काकांच्या प्रेरणेने हा वर्ग अत्यंत यशस्वीरित्या आणि कोणतेही विघ्न न येता आपलं पूर्ण होतोय. चिंतन आपलं पूर्ण होत आहे. या गोष्टीचा सगळ्यात मोठा आनंद होतोय. म्हणून आजचा वर्ग हा शेवटचा वर्ग आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीचं वक्तव्य न करता आजचा वर्ग आपला परिपूर्णतेचा आणि समाप्तीचा असा आजचा दिवस आहे. ह्या समाप्तीच्या दिवसाच्या निमित्ताने मी आपणा सगळ्यांची ऋणी आहे. कारण श्रोते, आपण जगदीश मूर्ती आहात आणि आपल्या निमित्ताने माझा अभ्यास झाला. पंकज देशपांडे आणि रश्मी देशपांडे यांचं निमित्त, तत्पूर्वी सुद्धा सुलक्षणा लुले आणि मिनल पाटील या दोघी जणी या वर्गाला घरी यायच्या आणि तिथून या दासबोधाच्या अभ्यासाला माझ्या सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर पंकज आणि रश्मी या दोघांनी ते सूत्र हाती उचलून घेतलं आणि तो अभ्यास कंटिन्यू राहिला. आणि अशा पद्धतीने ह्या अभ्यासाची मार्गक्रमण करत करत आज इथपर्यंत मी पोहोचले. समर्थांचं अरे बोलणे तितुके व्यर्थ जाते आणि बोलता बोलता अनुभव येते. आत्माराम मधील समर्थांची ओवी की बोलणे व्यर्थ जाते. केव्हा व्यर्थ होते? ज्यावेळेला आत्मानुभव येतो, ब्रह्मानुभवाच्या तिथे बोलणं हे व्यर्थ जातं. अनुर्वाच्य आहे, स्वरूप अनुर्वाच्य आहे. बोलून सांगता येत नाही, दाखवता नाही येत, परंतु बोलल्याशिवाय तिथपर्यंत जाता पण येत नाही. हेही तितकंच खरं. आणि
हे असमर्थ वचन अंतरंगामध्ये पटलं आणि बोलणं हे साधन म्हणून स्वीकारलं आणि त्या साधनाला आपल्या सगळ्यांची साथ मिळाली आणि आपल्या सगळ्यांच्या साथीने हा वर्ग आपला अत्यंत यशस्वी पूर्ण होतो आहे. उद्या याची समाप्ती आहे, प्रत्यक्ष समाप्ती करणार आहेत इथले साधक लोक. आणि त्याच्यासाठी सुनील काकांनी हा वर्ग सुरू केला होता. पंकज आणि रश्मी यांच्या आग्रहाखास्त आणि त्यांच्या जिज्ञासेपोटी हा वर्ग सुनील काकांनी त्यांच्या घरीच सुरू केला. पण त्यानंतर कोरोना आणि अनेक अडचणी असल्यामुळे ह्याला ऑनलाईनचं स्वरूप आलं आणि ऑनलाईन मध्ये अनेक जण याच्यामध्ये सहभागी होऊ शकले आणि आज आपला वर्ग इथपर्यंत आलेला आहे. आणि म्हणून दशक 20 पूर्ण नाम दशक, पूर्णत्वाकडे आलेला दशक आहे. हा पूर्णत्वाकडे साधकाची स्थिती आलेली आहे. नेमकी ह्या समासामध्ये सूक्ष्म निरूपण समर्थांनी केलेलं आहे. आता सूक्ष्म निरूपण केलंय म्हणजे सूक्ष्माचं निरूपण केलंय म्हणजे सूक्ष्माती सूक्ष्म असणार जे आत्मतत्व आहे ते सूक्ष्माती सूक्ष्म आत्मतत्व निर्गुण ब्रह्म ते निश्चळी बिंबले. उपसंहार करताना समर्थ म्हणतात आहे की कशासाठी हा अभ्यास, दासबोधाचा अभ्यास विद्वत्तेसाठी का नाही, परीक्षासाठी का अजिबात नाही. मग कशासाठी हा अभ्यास, तर हा अभ्यास आहे माझं जीवन हे परिपूर्ण व्हावं, जे अपूर्ण आहे ते परिपूर्ण व्हावं. अपूर्ण का आहे, जीवदशा आहे म्हणून अपूर्ण आहे. मग ह्या जीवदशेतून मी निघावं आणि ते परिपूर्ण व्हावं ह्यासाठी हा अभ्यास आहे. आणि म्हणून पूर्ण नाम दशक या समास दशकाचं पण नाव दिलेलं आहे. आणि सूक्ष्म निरूपण, सूक्ष्माती सूक्ष्म तत्वाचं निरूपण आज या समासाच्या अंतर्गत आपण बघणार आहोत. याच्यामधली प्रत्येक ओवी जी आहे ही प्रत्येक ओवी अभ्यासपूर्ण आहे. प्रत्येक ओवीचा अभ्यास आज व्हावा अशी फार इच्छा आहे आणि तो प्रयत्न आज होणार आहे. आतापर्यंत आपण साधारण समासाची एक कल्पना काय आहे, मुख्य सूत्र काय आहे, हे मुख्य सूत्र हाती धरायचं आणि त्या पूर्ण मुख्य सूत्राच्या भोवती हा समास आपण गुंफत गेलो आणि स्पष्टीकरण करत गेलो. त्या अनुषंगिक महत्वाच्या पण ओव्या आपण घेत गेलो आणि अभ्यास करताना काकांची दासबोध चिंतनिका जी आहे ती दासबोध चिंतनिका अत्यंत महत्वाची आपल्याला सगळ्यांसाठी ठरली. जे काही चिंतन झालं या दासबोधाच्या माध्यमातून त्यासाठी दासबोध चिंतनिका ते सूत्र, त्याच्यामध्ये काकांनी दिलेलं सूत्र हाती धरून मग संपूर्णपणे त्याची मांडणी त्या पद्धतीने करण्यात आली. म्हणून काकांचे आशीर्वाद, कृपा आशीर्वाद आणि सुनील काकांकडून आलेली प्रेरणा तीही दोन्हीही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आशीर्वादामुळे याच्यामध्ये अजिबात कोणतेही विघ्न आलेलं नाही आणि सुनील काकांच्या प्रेरणेमुळे प्रत्येक समासामध्ये नेमके पण येत होतं. केवळ त्यांच्या प्रेरणेमुळे तो समास काय सांगतो आहे, त्याच्यातून नेमकं काय सांगायला पाहिजे हे सुनील काकांच्या फक्त इतके वर्ष त्यांच्या सहवासात राहून त्यांच्याकडून श्रवण करत करत ते उमगलं आणि उमगलेलं समोर मांडलं. आणि म्हणून ह्या समासामध्ये स्थूल दृश्य जगतामध्ये दडलेलं जे सूक्ष्म तत्व आहे, आता स्थूल जगत आपण बघतोय, देहादी जगत हे स्थूल आहे आणि ह्यामध्ये एक सूक्ष्म तत्व दडलेलं आहे. हे कसं शोधायचं, याच्या सगळे आता आतापर्यंतच्या पूर्ण दासबोधामधल्या ज्या युक्त्या आहेत, जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे, जो मार्ग सांगितलेला आहे सूक्ष्म तत्व, त्या सगळ्याच एकत्रीकरण समर्थांनी या ठिकाणी दिलेलं आहे. सगळ्याच सार दिलेलं आहे. एवढा एक जरी हा समास आम्ही नीट अभ्यास केला तरी संपूर्ण दासबोध वाचण्याचा जो फायदा आहे तो या एका समासाने आम्हाला होणार आहे. इतका महत्वाचा असा तो हा समास आहे. म्हणून बाकीचा आपण म्हणतो ना, नाही बाकीचं काही आम्हाला ऐकायला मिळालं तरी चालेल पण प्रसाद मिळाला पाहिजे. प्रसाद मिळाला की आम्हाला सगळं मिळतो, ही आपली मानसिकता आहे की नाही.
बाकीचं खोल तत्वज्ञान त्याच्या मागचं सोडून द्या, पण सर्वसामान्यांची मानसिकता प्रसादावर खुश असतात की नाही, तसं आजचा हा जो सूक्ष्म निरूपण आहे हा खऱ्या अर्थाने प्रसाद आहे, खऱ्या अर्थाने प्रकर्षाने साथ देणार आहे. प्रसाद म्हणजे प्रकर्षाने साथ देणारा. प्रकर्षाने साथ कशाकडे आम्हाला मिळते? स्वरूपाकडे जाण्याची प्रकर्षाने साथ घालणारा हा समास आहे. म्हणून याच्यातली प्रत्येक ओवी ही फार महत्वाची आहे. आणि असं स्थूल या दृश्य जगतामधलं असलेलं सूक्ष्म तत्व कसं ओळखायचं, तर हे ओळखण्यासाठी या समासामध्ये स्थूल आणि सूक्ष्म असे दोन भाग केलेले. देवाचे स्थूल आणि सूक्ष्म असे दोन भाग केलेले आहे आमच्या समजण्यासाठी, आमच्या उपासनेची ती एक सोय व्हावी म्हणून हे दोन भाग असे केलेले आहे. कारण सूक्ष्म ब्रह्मवस्तू अशी वस्तू नाही की जी उचलून आमच्या समोर आणता येते, की हे घ्या ब्रह्म, हे असं असं ब्रह्म स्वरूप आहे असं दाखवता येत नाही. सगळ्या वस्तू दाखवता येतात पण ब्रह्म वस्तू दाखवता येत नाही, याला ब्रह्म असं म्हणतात. इतका अभ्यास आपण केला पण या निर्णयापर्यंत तर आपण सगळेच आलो की नाही, की ब्रह्म वस्तू अशी एखादी वस्तू नाही की ती दाखवता येते, कारण तिला आकार नाही, तिला अवयव नाही. आणि म्हणून ही वस्तू जी आहे ही वस्तू सूक्ष्माती सूक्ष्म आहे, निरपेक्ष व्यापक आहे. आणि ते मला समजून घ्यायचंय, ते मी आहे. काय समजून घ्यायचंय, काय जाणायचंय? ती सूक्ष्माती सूक्ष्म निरपेक्ष व्यापक असणार तत्व मी आहे. आता माझा सापेक्ष जगताशी काहीही संबंध नाही. संबंध नाही म्हणून तोडून टाकायचे का? नाही, व्यवहार व्यवहारासारखेच करायचे, पण त्याच्या येणाऱ्या प्रतिक्रिया आता माझ्यावर कोणत्याही होता कामा नाही. कारण माझं अंतःकरण आता निर्गुण ब्रह्म ते अंतरी बिंबले, एकदम ब्रह्मस्वरूपाने सगळं व्यापलेलं. माझं अंतःकरण एकदम व्यापून गेलं ना ब्रह्मस्वरूपाने, की मग मला माझ्या अंतःकरणामध्ये कोणाला जागा राहत नाही, काही व्यापण्याचं काही जागाही राहत नाही. आणि म्हणून निर्गुण ब्रह्म ते अंतरी बिंबले फार महत्वाचं आहे. आमचं ध्येय हे असावं, साधकाचं ध्येय हे असावं, बस तेच होऊन राहणे हे माझं ध्येय असावं. त्यासाठी साधक आहे आणि मी माझ्या साधक या भूमिकेशी प्रामाणिक राहणं अत्यंत महत्वाचं आहे. साधक या भूमिकेशी प्रामाणिक, सतत ध्येयाची जाणीव ठेवून वागणं याला साधकाची प्रामाणिकता असं म्हणतात. ध्येयाची जाणीव ठेवायची, सतत स्मरण ठेवायचं आणि त्यानुसार माझ्या जीवनाचं सगळं पूर्ण गणित बसवायचं. याला साधक हा आपल्या ध्येयाशी प्रामाणिक आहे असं म्हणतात. आणि ही प्रामाणिकता जर आम्ही सांभाळली तर मग मात्र आम्ही निश्चितपणे ब्रह्मतत्वाला गवसणी घालू शकतो. आणि म्हणून समर्थांनी सुरुवात केलेली आहे. सगळी प्रामाणिकता या समासामध्ये दिलेली आहे. साधकांनी कसं राहावं, कसा अभ्यास करावा. समर्थ म्हणतात, मृत्तिका पूजन करावे आणि सवेची विसर्जावे, हे मानेना स्वभावे अंतःकरणासे. मातीच्या मूर्तीची पूजा करून त्याचं विसर्जन करावे हे कित्येक उपासकांना मनापासून न आवडणे स्वाभाविक आहे. मातीच्या मूर्तीची पूजा करायची, आवाहन करायचं आणि विसर्जन करायचं. दरवर्षी आवाहन, दरवर्षी विसर्जन. पण कशाचं आवाहन, कशाचं विसर्जन याचा पत्ताच नाही. आवाहन केलं कशाचं, पार्थिव मूर्तीचं, त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केली, चेतनाची, चेतन तत्वाची प्राणाची प्रतिष्ठा केली आणि ते चेतन तत्व मी आहे
माझ्या अंतःकरणात ती प्रतिष्ठा उपासनेच्या माध्यमातून मांडली आणि विसर्जन केलं पार्थिव मूर्तीचं. आधी मिथ्या उभारावे, मग ओळखून सांडावे, याला आव्हान आणि विसर्जन म्हणतात. असं आव्हान आणि विसर्जन बरेच जणांना आवडत नाही. देवाची पूजा करायची तो टाकून द्यायचा, हे श्रद्धावंतांना योग्य वाटत नाही. विचारवंतांना, उपासकांना आणि श्रद्धावंतांना दोन्ही शब्द समर्थांनी इथे मांडलेले आहेत. म्हणजे साधकांनी उपासक पण असावं आणि श्रद्धावंत पण असावं. देवाची पूजा करायची तो टाकून द्यायचा, म्हणजे देवाची पूजा करून टाकली एकदाची. म्हणजे पूजा झाल्यानंतर त्या पूजेच्या माध्यमातून जो चैतन्य स्वरूपाचा विचार होता, त्या विचारांना मी अंतःकरणामध्ये धारण केला नाही. तो विचार तिथेच, पूजा संपली तिथेच ठेवला. मूर्ती बरोबर तो विचार पण तिथेच राहिला. याला पूजा करून टाकली असं म्हणतात. मी ज्याची पूजा करतो आहे, ज्या मूर्तींची, देवदेवतांची पूजा करतोय, या प्रत्यक्ष चैतन्य रूप आहे आणि ते चैतन्य मी आहे. हा विचार करून ज्यावेळेला पूजा होते, तेव्हा ती पूजा आम्ही केली आणि टाकली. म्हणजे पूजा झाल्यानंतर तो विचारही मनात नाही आणि त्याप्रमाणे आचरण पण नाही. याला पूजा करून टाकणे म्हणतात. आणि हे श्रद्धावंत जे असतात, जे खरी श्रद्धा त्यांची कशावर असते हो? ब्रह्म आहे, ते शास्त्रात सांगितलंय तसं आहे. माझे श्री गुरु ब्रह्मरूप आहेत आणि ते मी आहे, याला श्रद्धावंत असं म्हणतात. आम्हाला काय वाटतं, देवाची पूजा करणं, फुलं वाहणं, त्याला नैवेद्य दाखवणं, काय श्रद्धावान आहो? श्रद्धा याला म्हणतात. भगवंताच्या अस्तित्वावर श्रद्धा, ती अस्तित्व बुद्धी, याला श्रद्धा असं म्हणतात. भगवंत आहे याच्यावर जी दृढ निष्ठा असते, जो दृढ विश्वास असतो की तो आहे, सकल करणे जगदीशांचे आहे, याला श्रद्धा असं म्हणतात. आणि म्हणून हे श्रद्धावंतांना सुद्धा पटत नाही. म्हणून त्या संबंधी समर्थ म्हणतात, मग आता विचार करावा. उपासकांनी आणि श्रद्धावंतांनी या संबंधी याचा विचार पाहावा अंतर्यामी. याचा विचार अंतर्यामी आम्हाला केला पाहिजे की नेमकं मग मी काय करावं. आव्हान करून विसर्जन, आव्हान करून विसर्जन दरवर्षी गेले 40 वर्षापासून आपण हेच करतोय हो. आपण सांगतो त्या 40 वर्षाचा अभिमान की आम्ही 40 वर्षापासून महालक्ष्म्या बसवतो, त्याच वेळेला बसवतो, त्याच वेळेला उठवतो, गणपती बसवतो, उठवतो, अनेक व्रत वैकल्य त्याच वेळेला करतो आणि पूर्ण पण करतो, पण याच्यात कधी खंड आला नाही. याचा अभिमान, कशाचा अभिमान धरतो आम्ही? याचा अभिमान. परंतु खरंच हे आवाहन विसर्जन, आवाहन विसर्जन यांनी मला खरंच काय मिळतंय? माझं दुःख कमी होतंय का? आनंद वाढतोय का? माझी विकार कमी होतात आहे का? असा विचार आम्ही करतच नाही. असा विचार करायला लागू तेव्हा मग आम्हाला हे मनापासून नुसतं आव्हान विसर्जन आवडणार नाही. पूजा केली, टाकून दिली असं पटणार नाही. आणि त्या दिवशी हे पटत नाही, त्या दिवशी आम्ही नक्की एक गहू पुढे सरकलोय. काका गव्हाची भाषा करतात, पावलांची नाही. आम्ही एक गहू पुढे सरकतो आणि 4 गहू मागे येतो. एक गहू आम्ही समोर सरकलो. मग काय करायचं यासाठी? मग देव हा उत्पन्न करण्यासारखा पण नाही, देव टाकीजे ऐसा पण नाही. म्हणजे तो त्यात आव्हान करा, विसर्जन करा असं या देवाचं स्वरूपच नाही. मग नेमकं याच्यासाठी काय करायचं? तर समर्थ म्हणतात, याच्यासाठी शास्त्र शुद्ध विचार करावा. झालं हो, साधनेला सुरुवात झाली. पहिल्या उभीपासून साधन आहे. वैचारिक बैठक, साधना म्हणजे वैचारिक बैठकीला सुरुवात झालेली आहे. कशी वैचारिक बैठक? सुरुवातीला की आधी
आवाहन विसर्जन, आवाहन विसर्जन जे आम्ही सतत इतके वर्ष करतोय, ते खरंच का करायचं, कसं करायचं, माझ्याकडून नेमकं तसं होतंय की नाही, मला त्या आव्हान विसर्जनापासून मिळतंय की नाही, खरं कौटुंबिक लाभ नाही, लौकिक कोणतीही गोष्ट नाही, हा विचार मनात पहिले जर मनामध्ये स्फुरला, हा विचार आला, तर झाली वैचारिक बैठकीला सुरुवात झाली. आणि मग खरा देवाचा शास्त्र शुद्ध विचार करायला सुरुवात झाली. आता शास्त्र शुद्ध विचार करणं सुरू झालं. मग आता शास्त्र शुद्ध विचार जेव्हा आम्ही करायला लागतो, तेव्हा मग आम्ही म्हणतो की आता ही तर नाना शरीर आहेत. विचार करायला सुरुवात झाली. नाना शरीर आहेत. ह्या नाना शरीरामध्ये एक आत्मा सगळ्यांमध्ये राहतो, एक भगवंत सगळ्यांमध्ये राहतो आणि या शरीराला चलायमान करतो आणि ह्या शरीराच्या उपाधीमध्ये तो राहून एक दिवस उपाधी सुद्धा तो सोडून देतो. जीवात्मा जो आहे हा एक दिवस या उपाधीच्या बाहेर जातो आणि त्याच्या आत्मस्वरूपामध्ये लीन होऊन राहतो. हा आपला नेहमीचा अनुभव आहे. आपण रोजच बघतो, कितीतरी अशा बातम्या आपल्याला रोज ऐकायला मिळतात. मग नेमकं त्यावेळेला काय होतं हे आपण जाणून घेतो आणि म्हणून असं मग जे जाणार आहे ते सत्य आहे की जे आहे ते सत्य आहे, असा विचार मग आम्ही त्यावेळेला विचार करायला हवा की जे जाणार आहे ते सत्य आहे की जे आहे ते सत्य आहे. गेलं काय आहे, शरीरामधले प्राण गेलेले आहे आणि राहिलं काय आहे, शरीर नाही राहिलं, हे पण यालाही नाश आहेच. आता आपण म्हणा की शरीर राहतो, नाही त्याला पण नाश आहेच. मग राहिलं काय आहे, तो जीवात्मा ज्यावेळेला आत्मस्वरूपामध्ये विलीन होतो तेव्हा आत्मा आहे म्हणूनच तो विलीन झाला की नाही, आहे म्हणून विलीन झाला की नाही. नाही तर झाला असता का, समजा आत्मस्वरूप नसतं तर तो जीवात्मा त्यात विलीन झाला असता, अशी मांडणी आम्ही केली असती का. जीव गेला, गेला तर गेला, परत आलाच नाही. कुठे गेला, तो आत्मस्वरूपात विलीन झाला, म्हणजे आत्मा आहे म्हणून विलीन झाला की नाही, विचार चालू आहे. म्हणून आत्मा आहे. शरीर गेलं तरी आत्मा आहे. शरीर नव्हतं त्याही वेळेला आत्मा आहे. शरीर राहणार नाहीये त्याही वेळेला तो आहे. शरीर आत्ता आहे त्याही वेळेला तो आहे. तो मी आहे. विवेक झाला, आत्मानात्मा विवेक झाला. त्या ठिकाणी तो आत्मा कसा आहे, तो आत्मा नित्य आहे. तो नित्य आत्मा मी आहे, बाकीचं सगळं दिसणारं अनित्य आहे. झाला नित्य विवेक. आणि जो तिन्ही काळामध्ये आहे तो सार रूपानी आहे. तेच सत्य आहे, बाकीचं सगळं मिथ्या आहे. झाला सारासार विवेक, सत्य मिथ्य विवेक, नित्य विवेक, आत्मनात्म विवेक. सगळे विवेक लावायचे कसोटीला आणि विवेकाने आत्मदेव समजून घ्यायचा. म्हणून ह्या देवाला जर आम्हाला ओळखायचं असेल, कोणत्या खऱ्या देवाला ओळखायचं असेल, समर्थांनी थोरला देव म्हटलंय, या थोरल्या देवाला जर आम्हाला ओळखायचं असेल तर अनेक शास्त्र आणि साधनं सांगितलेली आहे. ती सगळी आम्ही आमच्या अंतःकरणाने समजून घ्यायची, म्हणजे बुद्धीने समजून घ्यायचं आणि देवाचा, खऱ्या देवाचा, थोरल्या देवाचा निश्चय करायचा. स्टेप बाय स्टेप चाललंय बरं का, पायरी पायरीने चाललंय. कसा विचार करायचा, आतापर्यंत आपण दासबोधामध्ये हे विचार प्रत्येक समासाच्या माध्यमातून समजून घेत आहोत. पण आजचा समाज जो आहे ना, हा सारांश रूपाने दासबोध आहे, सारांश रूपाने आहे. आणि म्हणून तेवढं सारांश लक्षात घेतला, तेवढं सार लक्षात घेतलं की बाकी सगळं सार सोडलं तरी चालतं. म्हणून बुद्धीने जाणून घ्यायचं आहे. हा कर्मानी जाणल्या जात नाही, उपासनेनी जाणल्या जात नाही.
फक्त तो ज्ञानाने जाणला जातो. ते ज्ञान आम्हाला बुद्धीकडून समजून घ्यावं लागतो आणि असा ब्रह्मानुभव आम्हाला विचारपूर्वक आणि साधनापूर्वकच समजून घ्यावा लागतो. आणि जो हे समजून घेतो त्याला देता येतं. जो समजून घेण्याच्या तयारीत आहे त्याला देता येतो. म्हणून श्री गुरु अनुग्रह कोणाला देतात? ज्याला हे समजून घ्यायचं आहे, त्याला जो तीव्र मुमुक्षुत्व आहे की त्याचं ध्येय आता फक्त मोक्ष हेच ध्येय आहे, त्यालाच हा ब्रह्मानुभव विचारपूर्वक, विचार आणि साधना हे दोन्ही गोष्टी श्री गुरूंकडून त्या साधकाला मिळतात. तो अनुग्रह असतो. साधना आणि विचार दोन्ही पण. नुसतीच साधना नाही देत, हो जप कर, अमक अमक करा, असा असा नेम करा, असं श्री गुरु सांगत नाही. त्याच्याबरोबर त्याच्या मागचा विचार पण ते देतात. म्हणून ते ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू हवेत. फार महत्वाचं आहे. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळूच श्री गुरु आम्हाला विचार आणि साधन यांचा समन्वय लावून देतात. आणि तो आम्ही श्री गुरूंकडून लावून घ्यावा आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं संपूर्ण आचरण करावं, साधना करावी. म्हणून समर्थ म्हणतात की ब्रह्मज्ञानाचा उपाय समजल्या विना देता नाहीये. पदार्थ आहे मागे जाय ऐसे म्हणावे. ब्रह्म ही वस्तू काही अशी नाही की ती कोणालाही घेऊन जाण्यास सांगावी. खूप घरचे आंबे आहेत, हो मोठा माच लागलाय, थोडेसे घेऊन जा. आपण सांगू शकतो का आंब्याला रूप आहे, ती दृश्य आहे, म्हणून तुम्ही घेऊन जा, हे सांगू शकतो. पण तू ब्रह्म, आता मला ब्रह्मपद मिळालं आहे, आता मला ब्रह्मानुभव प्राप्त झालाय, तो माझ्या जवळचा थोडा अनुभव हे घ्या, तुमच्या हातावर टाकतो, असं म्हणता येत नाही. हे आता आपल्याला काही नवीन सांगायला नको. सगळे श्रोते जे आहेत ना, हे श्रोते छान तयार झाले आहेत. त्याच्यामुळे हे वेगळं काही सांगायला नको, याच्यावर जास्ती भर पण द्यायला नको. नेमकं समर्थ आम्हाला निर्गुण ब्रह्म अंतरी बिंबल्यासाठी नेमकं काय करायचं, बस तेवढंच टिक 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 करत समोरच्याला की आपल्याकडून हे होत आहे का. म्हणून विचारपूर्वक आणि साधनापूर्वक आम्हाला जाणून घ्यायचंय. विचार आणि साधना यांचा समन्वय आम्हाला लावायचा आहे, साधकाला लावायचा आहे. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना, एक साधकाला एक थोडी कुठे इच्छा असते की आम्हाला देवाचं दर्शन व्हावं. वाटतं, एवढा अभ्यास केल्यानंतर सुद्धा वाटतं हो की कुठेतरी आम्हाला देवाने दर्शन द्यावंच, तो चतुर्भुज आमच्या समोर प्रगट व्हावा, नाही तर मग नंदलाल समोर यावा, नाही तर राम सावळा सुंदर कासे मिरवी पितांबर त्यांनी आम्हाला दर्शन द्यावं, असं कुठेतरी वाटतं हो. परंतु समर्थ म्हणतात की अशी ही जी इच्छा आहे ना, ही इच्छा आम्हाला खऱ्या देवाच्या प्राप्तीपासून निश्चितपणे दूर ठेवते. कारण जे दर्शन होणार असतं ना आम्हाला सगुणाचं, ते दर्शन सुद्धा सत्य नाही. कारण जे झालंय ते नष्ट होणारच आहे. क्षण, दोन क्षण, मिनिट, 2 मिनिट दर्शन होणार, पण त्याच्यानंतर ते परत नष्ट होणार. म्हणजे नष्ट होणार आहे ती वेळ आनंद देईल. जे नष्ट होणार आहे ते आम्हाला किती वेळ आनंद देईल? फार थोड्या वेळ आनंद देतात. त्याच्यानंतर परत मग सगुण दर्शनाची इच्छा आम्ही करावी का? ते सगुण दर्शन आम्हाला थोरल्या देवाच्या अखंड दर्शनापासून वंचित करतो. म्हणून थोरल्या देवाचं दर्शन जर घ्यायचं असेल तर त्याचा विवेक हाच उपाय आहे. आधी त्याला निवडा, हाच उपाय आहे, दुसरा उपाय नाही. म्हणून आत्मनात्म विवेक, सारासार विवेक, नित्यानित्य विवेक. ज्या वेळेला पिंडाचा विचार करायचा त्याला आत्मनात्म विवेक करायचा.
ज्यावेळेला ब्रह्मांडाचा विचार करायची वेळ येते त्यावेळेला सारा विवेक करायचा. आणि ज्यावेळेला दोन्ही करतो आम्ही, पिंड आणि ब्रह्मांड, देहादी जगताचा विचार करतो, त्यावेळेला नित्य विवेक करायचा. अशा विवेकांचं हे नीट समन्वय लावायचा. आणि ह्या विवेकाशिवाय थोरल्या देवाचा म्हणजे ब्रह्मतत्वाचा विचार आमचा स्थिर होत नाही. 8व्या नंबरची ओवी बघा. विचार पाहता तगे ना, त्यास देव ऐसे म्हणावे ना. प्रत्येक ओवीचा मी आज आपल्यावर ओवीवर बोलणार आहे, प्रत्येक ओवीवर. आणि असा विवेक म्हणजे ब्रह्मतत्वाचा विचार अंतःकरणात स्थिर होणार नाही. म्हणून आम्हाला विवेक करावा लागेल, आम्हाला विचार करावा लागेल. त्या विचारासाठी आधी आम्हाला श्रवण करावं लागेल. ते अंगी श्रवण असावं. महाराज ते अंगीचे वस्त्रात बहु जीर्ण झाली. काय म्हणतात ते समर्थ? जीर्ण झालीये. काय जीर्ण झालीये? ही काया कंथा म्हणतात त्याला. जी जीर्ण झालेली रामराया म्हणजे देहबुद्धी आता आमची जीर्ण झालेली आहे. तर रामराया तू तुझ्या अंगीचं वस्त्र दे. तुझ्या अंगीभूत असणारं वस्त्र कोणतं आहे? ते स्वरूप वस्त्र आहे. ते स्वरूपाचं वस्त्र आहे. आणि म्हणून ते अंगीचे वस्त्र दे आता. म्हणजे मलाही ही स्वरूप आता दे. त्यासाठी श्रवण झाल्यानंतर ते म्हणजे पटलं पाहिजे. पटल्यानंतर आधी समजलं पाहिजे. समजल्यानंतर पटलं पाहिजे. पटल्यानंतर त्या आतमध्ये स्थिर होतं. त्याच्याशिवाय त्या देवाचा विचार स्थिर होत नाही. म्हणून जो थोरला देव, जे थोरले देव आहे, समर्थ म्हणतात आहे, जो देवांचाही देव, ते थोरले देव ते ब्रह्म आहे. ते परब्रह्म आहे. आणि परब्रह्म अमूर्त आहे. ते सावयव नाही. ते निरवय आहे, निराकार आहे. म्हणून त्याला देव कसं म्हणायचं हेही आम्हाला पटत नाही ना. परब्रह्माला कसं देव म्हणायचं? देव म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर एक विशिष्ट मूर्ती येते, सगुण रूप येतं. त्याचे गुण आम्हाला आठवतात. त्याचं रूप आठवतो, त्याचे गुण आठवतात, त्याचे कर्म आठवतात, सगळं आठवतो, त्याचं चरित्र आठवतं. पण जो निर्गुण निराकार आहे त्याला देव कसं म्हणायचं? त्याला देव पण म्हणता येत नाही. मग आता काय करायचं? त्याला म्हटल्याशिवाय तर चैन पडत नाही आम्हाला. देवाशिवाय तर चैन पडत नाही. जर म्हटलं की आजपासून सगुण उपासना बंद, निर्गुण निराकाराची तुम्ही ध्यान करा, विचार करा, पडेल का आपल्याला चैन? अजिबात पडणार नाही. नाही आज आहे की नाही, कालच शिवरात्र झाली पण नाही आमचं झालं महादेवाचं दर्शन, तर आज घेऊन येतोच. कशासाठी? हा खटाटोप सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. हे आम्हाला माहितीये की त्या सगुणाशिवाय आमचा निर्धार नाही होऊ शकत. त्या भगवंताच्या मूर्तीची मी रोज पूजा करताय. ते भगवंत प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहेत. आणि ते ब्रह्म मी आहे. हा जो माझा निश्चय आहे तो रोज पूजा केल्याशिवाय, रोज तो विचार पूजेच्या माध्यमातून तो विचार केल्याशिवाय आमचा निर्णय होणार नाही. म्हणून आम्हाला देवाशिवाय चैन पडत नाही, सगुणाशिवाय चैन पडत नाही, असं समर्थ म्हणतात. पण समर्थांनी पुढे आम्हाला आणखीन एक सूचना पण केली आहे. 9व्या ओवीमध्ये सूचना केली आहे की थोर लोक मरून जाती, त्यांच्या सुरता करून पाहती, तैसीच आहे हेही गती उपासनेची. समर्थ म्हणतात आमची उपासनेची काय अवस्था आहे, आम्ही कुठे फसतो, आमच्या कुठे चुका होतात हे आम्हाला कळत नाही. पण समर्थ आपल्याला ते पण सांगतात आहे, बारकाव्या सकट सांगतात आहे. समर्थ म्हणतात की आमच्या व्यवहारामधले अनेक श्रेष्ठ ज्येष्ठ लोक मृत्यू पावतात आणि मग आम्ही त्यांचे फोटो, प्रतिमा हे बघतो आणि तिथेच आम्ही समाधान मानतो.
कशाचं? ते भेटल्याचं. ते भेटल्याचं समाधान आम्ही मानतो. प्रतिमेला बघून, पुतळा, प्रतिमा, चित्र, फोटो, या सगळ्याला बघून आम्ही समाधान, भेटल्याचं समाधान मानतो. पण खरंच ते भेट आहे का? खरंच ती भेटीचं समाधान आहे का? आम्ही मानतो. मानणं गोष्ट वेगळी हो, परमार्थामध्ये मानणं भिन्न गोष्ट नाहीये. हा प्रपंच आहे. आम्ही त्यांना आमचा भाऊ मानतो, आम्ही त्यांना आमची बहीण मानतो. कशाचं मानतो? भगवंतानी जे तुम्हाला दिले प्रारब्धवश बहीण भाऊ दिले असतील तर ठीक, नसतील दिले तर रामकृष्ण हरी. मानण्याला किती अर्थ आहे. आम्ही त्यांना श्री गुरु मानतो. हो, नाही होत मान्यांनी, प्रत्यक्ष करावं लागतं. आम्ही या घराची आहे, देशपांडेचं घर आणि कुलकर्ण्याच्या घरच्या लोकांनी जर म्हटलं की आम्ही देशपांडेच्या घराचा मालक मानतो, तर खरंच ते होतील का? त्यांच्या घराचा मालक आम्ही स्वतःला मानतो, होतील का? कुलकर्णी फॅमिली देशपांडेच्या घराची मालक होईल का? हे जसं नाही तसंच आहे. म्हणून मान्य प्रकार वगैरे परमार्थामध्ये अजिबात नाही. आपण जर का मानत असतो तर या मान्यातून आपल्याला निघायला पाहिजे हो आजपासून. रोकडी प्रचिती, परमार्थ उधारीचा नाहीये, रोकडा व्यवहार आहे. रोकडा व्यवहार आहे. आत्ता विचार करा, आत्ताच समाधान मिळतं, उद्या समाधान मिळणार नाही. आजच समाधान मिळेल. आणि म्हणून आम्हाला देवाच्या चित्राचे आम्ही असंच करतो. चित्र असेच, देवाचे फोटो एक घरभर फोटो लावून ठेवतो सगळीकडे. उत्तरेला पाहिलं तर महादेव, दक्षिणेला पाहिलं तर तिसरा देव, पूर्वेला पाहिलं तर कृष्ण, पश्चिमेला पाहिलं तर राम. सगळीकडे देवाचे फोटो लावून पाहतो, सगळीकडे देवाचे फोटो लावतो आणि समाधान मानतो दर्शनाचं. हात जोडतो दिवसभरात कितीतरी वेळेला, पण खरंच देव भेटला यांनी खरंच आम्हाला भगवंत भेटतो का? विचार करा. मग हे समाधान मानण्यातलं किती वेळ असतं. समर्थांनी त्याच्यासाठी दृष्टांत दिलेला आहे की मोठा व्यापार करण्याची हिंमत आमच्यामध्ये नाही, म्हणून जर आम्ही शाई विकण्याचा किरकोळ व्यापार केला तर आम्हाला राजवैभव मिळेल का? राजवैभव मिळवण्यासाठी आम्हाला त्या तोडीच काम करावं लागेल. राजवैभव मिळण्यासाठी आम्हाला किरकोळ व्यापार करून जमणार नाही, तेवढा ठोसच व्यापार करावा लागेल हो. टाटा, बिर्ला, अंबानी व्हायचं असेल तर त्यांचे करोडोचे, अब्जोचे व्यवहार, अब्जोचे व्यापार त्यांनी केले, तेव्हा ते बनले. रतन टाटाचं सांगायला नको कोणाला की कुठून कसे मोठे बनले ते. अगदी त्याप्रमाणे नुसती चित्रांची पूजा करून, नुसत्या प्रतिमेंची पूजा करून, प्रतिमेला हार घालून, फुलं वाहून, नैवेद्य दाखवून जमणार नाही. जर विवेक केला नाही तर ह्या गोष्टी होणार नाही. थांबा जरा, पूजा करून येतो, हार घालून येतो देवांना. देवांना हार घातल्याने कसं छान प्रसन्न वाटतं, पण तेवढंच पुरतं प्रसन्न वाटतं, हार सुकले की गेली प्रसन्नता. मग आम्ही आर्टिफिशियल हार आणतो, ते फुलं कधीच सुकत नाही. पण आर्टिफिशियल हार आणतो ते सुकत नाही, पण आतलं प्रसन्नता तेव्हाच सुकून गेली असते. तिकडे लक्षच नाही आमचं, विचारच नाही कधी मनात येत. आणि म्हणून विवेक जर नसेल तर चित्रांची पूजा करून ब्रह्मज्ञान होत नाही असं समर्थ म्हणतात आहे. आणि म्हणून जेवढा आमचा हा भोळा भाव असतो ना, हा सगळं अज्ञान असतो. एखाद्या ठिकाणी तो देव, काका नेहमी उदाहरण देतात की नाही, की एकदा जाता जाता तो मनुष्य, हातात वाटी होती शेंदुराची, जाता जाता एका दगडाला त्याचा पाय लागला, पडला, त्या दगडावर पडला शेंदूर. शेंदूर पडल्यामुळे त्यांनी, आपण दगडाला पाय लावले,
लागल्याबरोबर कशाला पाय लागला तर आपण असा असा नमस्कार करतो ना, म्हणून त्यांनी दगडाला पाय लागलं म्हणून नमस्कार केला. त्याचा शेंदूर त्याच्यावर पडला, त्याचं लक्षही नव्हतं, तो केला. अशा भोळ्या भावांनी जर आम्ही वाट हा परमार्थ आहे का? आणि हेच होतं, महालक्ष्मी आला की कोणाकडे तरी महालक्ष्मी निघतात आपोआपच. आवाज कटतोय. अरे आवाज कटतोय. महालक्ष्मी आल्या की आपोआपच ते गर्दी होते. महालक्ष्मी आल्या, आपोआप आल्या, स्वयंभू आहे तशा तशा आम्ही जातो. हाय अलोट गर्दी. अशाने हे ज्ञानरूप असणारं ब्रह्म अनुभवायला येईल का? विचार करायचा. अजिबात येणार नाही. पण अज्ञानी जे आहे ना, त्यांना हे ज्ञान झेपत नाही, समर्थ म्हणतात. आणि ज्ञानी जे आहेत ना, त्या ज्ञानांना कल्पनाचे खेळ खपत नाही. कल्पना ही कल्पना नाही का सगळी? एका रात्रीमध्ये त्या देऊळ बांधून काढलं, काय कल्पना? एका रात्रीमध्ये ते देऊळ बांधून काढलं. मग आता त्याच्यामुळे त्या देवाची खूप उदो त्या देवाचा तो देव नवसाला पावतो. कल्पना नाही का? या सगळ्या देव नवसाला पावतो. चला, देवी नवसाला पावते, मग त्या देवीच्या दर्शनाला काय, तिथे त्या दर्शनाला जाऊन ते सगळे काय काय प्रकार लोक नवसाचे बांधतात, करतात. हा सगळा भोळा परमार्थ आहे. हो, भाबडा परमार्थ आहे. भाबडा परमार्थाच्या मागे लागायचं नाही, अजिबात लागायचं नाही. ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मग देवीला जरी नमस्कार केला तरी निज रूप आहे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. निजरूप, निजरूपाचं दर्शन कुठून होणार आहे? श्री गुरूंच्या पायांच्या चरणांच्या दर्शनाने होणार आहे. त्यांच्या चरण स्पर्शाने ते दर्शन मला होणार आहे निजरूपाचं. अशा भोळ्या भावानी होणार नाही. हा भोळा भाव नाही. भोळा भाव कोणता आहे? तुकाराम महाराजांनी सांगितलंय भोळा भाव. भोळा भाव कोणता आहे? की सर्वत्र भगवंत आहे, तो चराचरात व्यापलेला आहे, तो जड चेतनात पण आहे, तो माझ्यात पण आहे, मीच भगवंत आहे. हे याच्यावर कोणतीही शंका न घेता, कोणतीही त्याच्यावर उगीच त्याच्या कीस न काढता, तत्वज्ञानाचा कीस न काढता, कशावरून देव सगळ्यांमध्ये आहे दाखवा आम्हाला. हिरण्यकश्यपू न बनता, हिरण्यकश्यपूने म्हणत होता मला देव दाखव, असं हिरण्यकश्यपू न बनता, उगीच बुद्धीचे तारे न तोडता देव आहे, ब्रह्म आहे, ते मी आहे, ही शास्त्रावर श्रद्धा, श्री गुरूंवर श्रद्धा ठेवून वाटचाल करणं, याला भोळा भाव म्हणतात. आणि हा बाकीचा जो भोळेपणा आहे, भाबडेपणा आहे, हा भाबडेपणा यांनी थोरलाय देव मिळणार नाही. पण असा भोळा भाव ठेवला, ज्ञानपूर्वक असा भोळा भाव ठेवला, तर निश्चित आम्ही परब्रह्म स्वरूपाला जाऊन पोहोचू. म्हणून समर्थ असं म्हणतात आहे की जर इथपर्यंत आम्हाला जायचं असेल, इतक्यापर्यंत, तर ह्या नामरूपात्मक ही माईक सृष्टी आहे. आणि ह्या नामरूपात्मक माईक सृष्टीच्या मागे अस्थिभाती प्रिय रूप ईश्वराची सत्ता आहे. आणि त्या ईश्वराच्या सत्तेच्या अधिष्ठान सच्चिदानंद ब्रह्म आहे, ते मी आहे. अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक नामरूपाच्या मागे असलेली अधिष्ठान रूप ब्रह्म बघा. ही घड्याळ आहे, याला घड्याळ हे नाम आहे, घड्याळ हे रूप आहे, याला अस्तित्व जे आहे, हे अस्तित्व भगवंतामुळे आहे. ही घड्याळ मला ज्ञान होत आहे भाती,
हे बघ, ईश्वराची सत्ता आहे आणि हे मला आवडतं किंवा आवडत नाही, असून प्रिय असतं का नसून प्रिय असतं, ही सगळी ईश्वराची अस्ति भाती प्रिय ईश्वराची सत्ता आहे. आणि ह्या ईश्वराचा ह्याला अस्तित्व काय आहे? ईश्वरामुळे आहे. पण ईश्वराला अस्तित्व काय? सतरूपामुळे आहे. ते सतरूप मी आहे, याच मला ज्ञान होत आहे. का बरं? ईश्वर असल्यामुळे मला याच ज्ञान होण्याची व्यवस्था आतमध्ये, त्या अंतरात्मा आतमध्ये असल्यामुळे ती ज्ञान होण्याची व्यवस्था आहे. पण त्याचं अधिष्ठान काय आहे? चित्रूप आत्मा आहे, तो मी आहे. हे मला प्रिय का होतंय? कारण आत्मा आनंद रूप आहे, तो मी आहे. असं नामरूपाच्या पाठीमागे जात 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 अस्तिभाती प्रिय न अस्तिभातीच्या अधिष्ठान सच्चिदानंद इथपर्यंत मी जावं, ह्याच्या अनुसंधाने ऐक्याने समाधान होतं. आणि जर आम्ही असं अनुसंधान ठेवलं नाही तर आमची भटकंती होते. म्हणून भटकंती होऊ देऊ नका. मायेचं मल विक्षेप आणि आवरण शक्ती आहे. या मल विक्षेप आणि आवरण शक्ती सगळ्यांच झालंय. आता वेगळं करत नाही, फक्त आपल्याला टिक करायचंय आज. मल विक्षेप आवरण शक्तीला श्रवण मनन उपासना ह्या उपायांनी काय करा? त्याचा निराश करा आणि अध्यात्म श्रवण करत चला. अध्यात्म श्रवण पंथेची जाणे प्रत्ययाने. अध्यात्म श्रवण करा, ते अंगी श्रवण होऊ द्या, तरच आम्ही पुढे जाऊ. अंगी श्रवण जर झालं नाही, अंगीचे वस्त्र आता महाराज देव, अंगीचे वस्त्र आता, असं आम्हाला म्हणता आलं पाहिजे. तेव्हाच आम्ही थोरल्या देवाकडे जाऊ, अन्यथा जाणार नाही. नाही तर मग आमची, समर्थ म्हणतात, अवघीच होते चुकामुकी, चुकामुकच होणार. जर असं केलं नाही तर आमची चुकामुकच होणार. मग पुनरपी जननम पुनरपी मरणम, पाठ शिवणीचा खेळ चालूच राहणार. म्हणून हे आम्ही खरी आत्मस्थिती आणि काल्पनिक अवस्था काय आहे हे वरच्या प्रमाणे सगळं समर्थाने दिलेलं आहे. म्हणून समर्थ आता म्हणतात आहे की खोट्या शास्त्राचा अभ्यास करू नका, खोट्या साधकांची संगत धरू नका, खोट्या साधनांना व्रताधिकांना थारा देऊ नका. अजिबात नाही. खोटे शास्त्र, खोटा साधक यांच्याशी संगत धरू नका. मग काय करा? तर जे खरं शास्त्र आहे, जे विवेकपूर्ण विवेक सांगतात, जे सोहम साधना सांगतात साधक, त्याच साधकांच्या मेळाव्यात राहा हो. जे साधन चतुष्ट संपन्न आहेत, त्याच साधकांच्या मेळाव्यात राहा. आणि असं करून स्वतःच्या मनाला या नामरूपापासून मागे वळवा आणि अधिष्ठानाकडे स्थिर करा. केवढा महत्वाचा समास आहे आज. सगळं थोडक्यात साधन सांगतात ते. सारांश सकाळी आपण उपनिषदांचं ऐकतो की नाही सारांश, की एवढं 1 तासाचं उपनिषद 5 मिनिटांमध्ये 5 ओळीमध्ये सांगितलं जातं की असं 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 करा, असा असा विषय आहे, आता पुढचा विषय हा, तर पुढच्या विषयाचा समन्वय लागतो की नाही. तसं आहे हे संपूर्ण दासबोधाचं सगळं सार जे आहे साधनांचं, ते सगळं याच्यामध्ये समर्थाने ह्या समासामध्ये दिलेलं आहे. म्हणून या मनाला या बाकीच्या कोणत्या खोट्या जगतामध्ये न रमता, खोट्या साधकांमध्ये न रमता, नामरूपाच्या मध्ये मागे वळवा, परतुनी पाठीमोरे ठाके आणि अधिष्ठानामध्ये स्वतःला स्थिर करा. साधन आहे. आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू महात्म्याच्या श्री गुरूंच्या मुखातून अध्यात्म श्रवण करा, तरच आमच्या पदरामध्ये काही पडेल. आमचे गुंते सुटतील, तोपर्यंत नाही. म्हणून श्री गुरूंच्या मुखातूनच अध्यात्म श्रवण करा. श्रवणाच्या वेळेला मी आणि श्री गुरु फक्त एवढंच द्वैत शिल्लक आहे, बाकी काहीच शिल्लक नाही. अशा अंतःकरणाच्या बैठकीतून श्रवण करा आणि बघा मग काय छान समजतं ते. सकाळचं वाक्य होतं गीतेमधलं,
सुरुवातीला घरामध्ये ट्रस्ट ट्रस्ट मध्ये कशाईमध्ये मान मिळतो, मग तो मान चुकला जातो आणि मग मान खाली जाते. काय सुंदर मार्मिक वाक्य होतं हो. टिपलं का आपल्या अंतःकरणाने? टिपायला पाहिजे. मी आणि श्री गुरु एवढंच द्वैत आहे असं जर का या भूमिकेत बसलो तर असे बारकावे टिपता येतात. चिंतन होतं सुनील काकांचं ते असं 3 मान प्रकार. मान हा शब्द अशा पद्धतीने 3 पद्धतीने मान शेवटी 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 आम्हाला मान झुकवावी लागते. मग आम्ही कसं असावं? ताठ मानेनं असावं ना. म्हणजे आम्ही स्वरूपाकार जर असलो तर आम्हाला काही मान अपमानाच्या पलीकडे आम्ही जाऊ. यासाठी ब्रह्मनिष्ठ दयाळू त्या मुखातून अध्यात्म श्रवण करायचं. आणि जो गुंता झालाय, तत्वज्ञानाचा गुंता झालाय, तो आम्हाला प्रयत्नपूर्वक शांतपणे सोडवायचा. फार तत्वज्ञानाचा गुंता झाला, उपासना करावी की न करावी, पूजा करावी की न करावी, व्रतवैकल्य का करावी, कशाला करावी, नेमकं काय करावं आम्ही काही कळत नाहीये. सोमवारी महादेवाला जावं की मंगळवारी देवीला जावं कळत नाही, काहीच कळत नाहीये. हा गुंता वाढवून बसतो आम्ही. अध्यात्माचा किती पसारा गुंता वाढवून बसतो. तो गुंता सगळ्या पटकन सुटतो. श्री गुरूंना शरण जाहो, त्राही माम गुरु. या गुंत्यातून बाहेर पडायचं असेल तर फक्त श्री गुरूंची अनन्य शरणागती. ते सांगतात अरे एवढे संकल्प केले, एवढा संकल्प, केवढा संकल्प, मी अमका अमका इतका लाख इतका कोटी जप करेल. संकल्प झाला हो अनावधानामध्ये आणि आता तो संकल्प करणं आमच्या अंगभर होतोय. श्री गुरूंना शरण जा, अनन्य शरणागती. त्यांनी सांगितलं तेच तेवढंच आणि तसंच करायला शिका. त्या संकल्प आपल्याला बाधत नाही. म्हणून गुंता सगळा शांतपणे त्यांच्याकडून सोडून जर घेतलं तर शास्त्र हळूहळू कळेल आणि आम्ही हळूहळू ब्रह्मतत्वाकडे वळू. शनै शनै हळूहळू, अतिशय हळूहळू होणारी प्रक्रिया ही, एकदम नाही. 2 मिनिट में बिलकुल नाही. पण श्री गुरूंची कृपा जर झाली तर तत्क्षण आपणासारखे करीती तत्काळ. नाही काळ वेळ द्यायला लागे, पण त्याच्यासाठी त्यांचं होऊन राहावं लागतं हो. होऊन राहावं लागतं. काना वचनाची अभेटी. तो कवणू एकच असतो की श्री गुरूंनी सांगितलं आणि हा वस्तू होऊन उठला. तो मी आहे. बस तो तो एक जो विरळ आहे अद्वैत कुसरी, तो विरळ मला व्हायचाय. आणि कसं व्हायचं? आता यामध्ये प्रत्येक ओवीत सांगितलेलं साधन माझ्याकडून होतंय की नाही हे डोळ्यात तेल घालून मला बघायचंय. उद्यापासून संपला का हो अभ्यास दासबोधाचा? नाही. आता सांगितलेलं साधन आहे, सगळं साधनाचं सार आमच्या जवळ काढून दिलेलं आहे. ते आता आम्हाला आचरणात आणायचं आहे. आणि म्हणून आम्हाला काय बघायचं आहे की ह्या सृष्टीमध्ये हे सगळं जे तत्व मिश्रित झालेलं आहे तेच आमच्या शरीरात आहे. ते तत्व आम्हाला शोधायचं आहे. या मूळ मायेच्या 14 अभिव्यक्ती आहेत. हे 14 अभिव्यक्ती मधून ते तत्व आम्हाला शोधून काढायचं आहे. सैद्धांतिक भागाला 14 अभिव्यक्तीमधून हे समजून घ्यायचंय. कोणत्या 14 अभिव्यक्तीत हो? मूळ मायेच्या निर्गुण निराकार एकमेव ब्रह्म सगळ्यात व्यापून आहे. याचा एकदाच निर्णय करायचा आहे. म्हणून संकल्पापासून सुरुवात केली हो. संकल्प ती मूळ माया, मग त्यात मूळ मायेत ते गुण, 3 गुण साम्य अवस्थेने, मग त्या साम्य अवस्थेमधले असणारे जे गुण आहे ते गुणक्षोभिणी, मग त्याच्यातून प्रकृती निर्माण झाली. मग अर्धनारी नटेश्वर, प्रकृती पुरुष, शिवशक्ती, जडगुण शहदेव,
तो ईश्वर, ज्याच्यात 6 गुण आहेत तो ईश्वर तयार, आणि त्यालाच महत असं नाव. आणि मग ह्या 3 गुणांच्या असे हे 14 तत्व आहे. मायेचे 14 तत्व समर्थांनी दिलेले आहे. 22 पासून तर 29 पर्यंत ही 14 मूळ. मग मन, माया, जीव, ही सगळी 14 तत्व आम्हाला घेरून आहेत. आम्ही वेड्यात आहो, हे 14 तत्वांच्या वेड्यात आहो आम्ही. वाटतं आपल्याला हे 14 तत्वांच्या वेड्यात आम्ही फसलोय? ते अजिबात वाटत नाही. जीव आरामात त्या 14 तत्वांचं कौतुक करतोय, राहतोय, थांबतोय. अर्धनारी नटेश्वर त्याच्याही कौतुकात आहे. आणि अशा ह्या 14 तत्वांच्या घेरामध्ये आम्ही आहो. ह्या 14 तत्वांचा घेरा सोडून आम्हाला काय बघायचं आहे? ते तत्व बघायचं आहे. त्या तत्वावर आरूढ व्हायचं आहे. देहाला मरण आलं की ही 14 प्रकारची माया देहाला सोडणारच आहे. पण परब्रह्म अढळ आहे, ते शाश्वत आहे, हे समजून त्याच्या अनुसंधानात आम्हाला राहायचं आहे. हे 14 तत्वांचा अभ्यास आपण सगळा नीट केलेला आहे आतापर्यंत. याच्यातल्या प्रत्येक ओवीचा अभ्यास आपण सविस्तर केलेला आहे, सविस्तर अभ्यास केलेला आहे. आणि म्हणून आज अभ्यास आमच्या प्रसाद रूपाने आम्हाला समर्थांनी हातावर दिलेला आहे. आणि तपासा याच्यामध्ये आपण कुठे कुठे आपण कमी पडतोय का, कशात कमी पडतोय, हे तपासण्यासाठी समर्थांनी आम्हाला ही एक प्रकारची उत्तर पत्रिका, प्रश्नपत्रिका दोन्ही दिलेल्या आहेत. आम्हाला फक्त टिक करायचंय, कुठे कमी पडतो तिथे ते भरून काढायचं आजपासून. आणि परब्रह्म स्वरूप जे आहे ते कसं आहे, त्याच्या अनुसंधानात राहायचंय. म्हणजे काय करायचंय? धरू जाता धरिता नाहीये, टाकू जाता टाकता नाहीये, जेथे तेथे आहेच आहे परब्रह्म. ते 5 मिनिटे जास्ती घेणार आहे, जास्ती नाही. कसं आहे होय परब्रह्म? विमल ब्रह्म निरूपण समास 10वा, शेवटचा समास आम्हाला समर्थ देतात आहे. शेवटच्या समासामध्ये परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. कारण आम्हाला याच्याच अनुसंधानात राहायचंय. 9वा समास आम्हाला सांगतोय सूक्ष्म निरूपण. सूक्ष्माचं सगळ्याचं निरूपण झालंय. मायेची 14 सूक्ष्म तत्व याचं आम्ही समर्थांनी दिलेल्या साधनेप्रमाणे निरूपण केलेलं आहे, म्हणजे निरास केलेलं आहे. आणि आता जे शिल्लक आहे परब्रह्म, त्याच्या अनुसंधानात राहायचं आहे बस. म्हणजे मग ते निर्गुण ब्रह्म अंतरी बिंबणार तोपर्यंत नाही, सतत आत्मानुसंधान. मग कसं आहे हे? पकडता येत नाही, टाकता येत नाही. मग सर्वत्र व्यापक, अक्रीड आणि निर्विषय आहे. ते मी आहे. म्हणजे विषयातून निघू तेव्हा निर्विषय जाऊ. काही विषय पकडायचे, काही विषय टाकायचे. जे आवडतात, मनाला छान वाटतात ते विषय घ्यायचे, आणि जे आपल्याला मनाला आवडत नाही, पटत नाही ते टाकायचे. आणि याच्यात सगळं जीवन जातं. अनुसंधान आपल्या मनासारखे विषय घेण्याचं, विषय टाकण्यात याच्यातच जात. मला नाही आवडत हो तिथे जायला, आम्ही नसतो जात. मला की नाही फार आवडतं इथे, इथेच जायची माझं मन सतत होतं. ह्याच्यातच अनुसंधान हे टाकणं धरणं, याच्यातून बाहेर आम्हाला पडायला पाहिजे. 8 दिशा जिकडे तिकडे जेथे तेथे विन्मुख होता सन्मुख होते, ते सन्मुखच सर्वत्र आहे. पाठ जरी केली तरी ते आमच्या समोरच आहे. म्हणून समर्थ म्हणतात उपेक्षा कदा रामरूपी असे ना. रामरूपामध्ये उपेक्षा कदा म्हणजे कधीच नाही. म्हणजे दुर्लक्षित रामरूप आम्हाला कधीच दुर्लक्षित करत नाही. राम म्हणजे आत्माराम परब्रह्म स्वरूप असे रामराय आहेत, ते सर्वत्र सदा सम आहे. मग आमच्याकडे दुर्लक्ष त्यांचं होईल का? आठ केली तरी ते समोरच आहे आमच्या. असं परब्रह्म स्वरूप मी आहे. आणि जिकडे तिकडे प्राणी तिकडे ते सन्मुख जे आहे समस्तांच्या मस्तकीर आहे. माध्यांनी
मार्तंड जैसा. जिकडे आम्ही पाहू तिकडे ते आहेच. जसा डोक्यावर सूर्य असतो त्याप्रमाणे जिकडे आम्ही पाहू जिकडे तिकडे तो दिसशी नयना. आणि म्हणून ह्यासाठी आम्हाला परब्रह्माचा अनुभव जागच्या जागी येतो. काहीच तीर्थयात्रा कराव्या लागत नाही, वेगळं दर्शन घ्यावं लागत नाही. कुठेही आम्ही गेलो तरी तिथे ब्रह्म आमच्या बरोबर आहेच. पण केव्हा आम्हाला ही दृष्टी आली तर. कोणती दृष्टी? धरू जाता धरता नाहीये, टाकू जाता टाकता नाही. धरणं सोडणं, धर सोड धर सोड, ही वृत्ती आधी आम्हाला आमची टाकावी लागेल. आणि धर सोडीची वृत्ती टाकली की मग आम्ही एकाच ठिकाणी स्थिर होऊ. तिथे धरावी लागत नाही, सोडावी लागत नाही, काही मांडावी लागत नाही, काही सांडावी लागत नाही. अशी माझ्या अंतःकरणाची ज्यावेळेला मनोरचना तयार होईल त्याच वेळेला ते ब्रह्म सर्वत्र व्यापून आहे, सगळ्या प्राण्यांना व्यापून आहे, सबाह्य अभ्यंतरी आहे. दृष्ट्या सबाह्य अंतरी ब्रह्म दाटले ब्रह्मांडोदरी. आणि त्या विमलाची सरी कोणास द्यावी? मग कोणाला त्या विमलाचे बरोबर, विमल तत्वाची बरोबरी कोण करू शकतो? कोणीच नाही. तुलना करू शकत नाही. तुलनेचा न घडवू शाप तया अद्वैताचा उशाप. तुलना करून आम्ही कधी शापाला प्राप्त होऊ नये. तुलना हा शाप आहे. तुलना करणं, आमची अंतःकरण वृत्ती जर तुलना करत असेल तर तो आम्हाला तुलनेचा शाप मिळाला. लक्षात ठेवा, शास्त्राने दिला, लक्षात ठेवा. आणि सर्वत्र अद्वैत पाहणं हा उशाप आहे. ह्या शापातून मुक्त व्हायचं असेल तर सर्वत्र एकच तत्व अद्वैत पाहावं लागेल. हा उशाप आहे. आणि तो उशापच आम्ही घ्यावा. शाप उशाप सगळ्यांना माहितीये, वेगळं सांगावं लागत नाही. आणि म्हणून काशी पासून रामेश्वर पर्यंत स्वर्ग, लोक, वैकुंठ, इंद्र, पाताळ सगळीकडे ते घनदाट भरलेलं आहे. ते मी आहे. बस हा निर्णय माझा व्हायला पाहिजे. हो, हा निर्णय व्हायला पाहिजे. साधू संतांचा झालेला आहे तो माझा व्हायला पाहिजे. म्हणजे मग पुनर्जन्म आणि द्वंद्व भोगाचे कष्ट इथे कायमचे विसरतात. विश्रांती. आता इथे शांत म्हणजे दमणं नाहीच. ब्रह्मस्वरूपाच्या तिथे दमणं नाहीच, थकणं नाहीच. शांत झाला जीव, तिथेच विसावला, गुरुचरणामध्ये विसावला होतो. तिथून ती वृत्ती उठतच नाही, ती थकणारच नाही मग. म्हणून ब्रह्माशिवाय दुसरा शेवट कुठे? कुठेच नाही. कोणीकडे ब्रह्मा वाचून कोणीकडे काय पाहणार? काहीच दिसणार नाही हो. सगळीकडे तोच. बस पाऊस आला तरी ते पावसाने ब्रह्म भिजत नाही, चिखलानी ते माखत नाही, पुराच्या प्रवाहात वाहत नाही. असं अलिप्त ब्रह्मतत्व, ते अलिप्त ब्रह्मतत्व मी आहे. आता मला कशातही लिप्त होण्याची गरज नाही. मी आता कधीही लिप्त होणार नाही या जगताच्या व्यवहारामध्ये. या देहादी जगताच्या व्यवहारामध्ये आता मी लिप्त होणार नाही. कारण मी अलिप्त असणार परब्रह्म स्वरूप आहे. डावीकडे पाहिलं तरी आहे, उजवीकडे पाहिलं तरी आहे, समोर पाहिलं तरी आहे, वर पाहिलं तरी आहे, सगळीकडे मी आहे. आता माझ्या अंतःकरणातून खाली वर, डावीकडे उजवीकडे, शुभ अशुभ या सगळ्या ज्या कल्पना आहेत, या सगळ्या कल्पना पुसून गेलेल्या आहेत. उजवीकडे उजवा पाय टाका, उजव्या हाताने घ्या. डावा पाय नका टाकू, डाव्या हाताने घेऊ नका, उजव्या हाताचा स्पर्श करा. डावं उजवं, उजवी नागपुडी, उजवं शुभ, डावं अशुभ, या सगळ्या कल्पना माझ्या पूर्णपणे अंतःकरणातून मिटून गेलेल्या आहेत. ते परब्रह्म स्वरूप मी आहे.
त्यावर आकाशाचा डोह समर्थांनी म्हटलं, कितीही भरलेला असला तरी एकही तरंग उठत नाही, त्याप्रमाणे माझ्या अंतरंगात आता एकही तरंग उठता कामा नये. मग लाट तर दूरच राहिली, पण आता तरंग सुद्धा नाही हो. निस्तरंग अंतःकरण, शांत अंतःकरण. केव्हा होईल? निर्गुण ब्रह्म. त्यावेळेला ते निस्तरंग अंतःकरण होणार आहे, शांत होणार आहे. आणि ही शांती कशी राहणार आहे? अखंड राहणार आहे, पराशांती. नाही जो 108 वेळेला जो फुंकून सुद्धा शांती नाही ढळली. शांती ब्रह्मनाथ महाराज. बस. विधानिक काम सलोभता या नाव शांतता. शांतता या नाव नाथ महाराज म्हणतात. ती शांती, ती शांती मला कमवायची आहे. निर्मलम निष्कलम शांत, त्या शांतीला मला प्राप्त व्हायचं आहे. आणि त्यासाठी हा सगळा खटाटोप आम्ही करतो आहे. आणि आज या ठिकाणी मी 9वा आणि 10व्या मधला काही भाग घेतलेला आहे. आणि उपसंहार जो आहे या ग्रंथाचा, हा समास घेऊन उपसंहार उद्या आपल्याला सुनील काकांच्या अधिकारवाणीतून ऐकायला मिळणार आहे. की झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. अधिकारवाणीमधून ते अंतरंगात बिंबवून घ्यायचं आहे. तुमच्या आमच्या वाणीने नाही बिंबणार. म्हणून अधिकारवाणी उद्या 4 वाजता सुनील काकांचं प्रवचन, समास 10वा, दशक 20वा समास 10वा याच्यावर होईल. 1 तास प्रवचन होईल. आपल्या सगळ्यांना लिंक पाठवण्यात येईल. आपण सगळ्यांनी उद्याचा उपसंहार निश्चितपणे लिंक वर जॉईन व्हावे आणि ऐकावा. आपल्या घरी बसून प्रत्येकाने दासबोध ग्रंथाच्या समारोपाचा आनंद घ्यावा. ग्रंथ संपला आहे, परंतु त्यातला साधन जे आहे, हे साधन माझं अखंड सुरू राहणार आहे. आणि निर्गुण ब्रह्म जर निश्चय झालं असेल तर साधन सुद्धा झाले, साधनाचे फळ याला मी प्राप्त होणार आहोत. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विमल ब्रह्म निरूपण नाम समास 10वा गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील समास 9 आणि 10 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ काकू.